गावदर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याचा परिणाम या संपूर्ण भागामध्ये झालेला आहे। सगळीकडे जलाशयाचं स्वरूप निर्माण झालेलं होतं। आज आपण तालुक्यातील चांदनेर या भागामध्ये आलेले शेतकरी या ठिकाणी उभे आहे आणि ती परिस्थिती जाणून घेणार आहेत। अनेकांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले। गणपती विठोबा आंबोरे चारनेर काय स्थिती झालेली गैर परिस्थिती झाली शेतकऱ्याची। सगळे माल पिकं सगळे वाहून गेले। कपासी सोयाबीन अद्रक टमाटे मक्का। त्या दिवशी हे पुराची परिस्थिती कशी होती? त्या दिवशी पुराची परिस्थिती अशी होती की बा लोकांना जीव वाचवच पडलेत। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बाहेर झालते सगळे लोक। आता तुमची शासनाकडे काय मागणी? शासनाने आम्हाला काही ना काही प्रोत्साहन पाहिजे असं कारण की अविनाश अशोक आंबोरे राहणार चारनेर तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमचं गाव म्हणजे चारनेर गावामध्ये ज्या दिवशी ढगफुटी झाली या ढगफुटीमध्ये आमचे पिकाचं इतकं नुकसान झालं की बा आता म्हणजे काहीच राहिलं नाही। तोंडी घास आलेला आहे आणि सारं निसर्गानं आमच्यातून हेरावून घेतलेलं आहे। आज फक्त आमच्याजवळ काहीच नाही आहे आणि आज आम्ही म्हणजे राहायला घर एवढंच बाकी राहिलेलं आहे। शेतीत तर काहीच राहिलं नाही आहे आणि अद्रक मक्का पिकं हे सर्व पिकांचं एकदम नुकसान झालेलं आहे। आणि चारनेरच नाही तर घाटनांद्रा वाडी धारला हे सर्व ज्या गावामध्ये हीच परिस्थिती आहे। आणि इथलं परिस्थिती भयान होती की त्या दिवशी म्हणजे जे धरणं होते तर धरणाच्या वरून भिंतीच्या वरून पाणी वाहत होतं। म्हणजे आम्हाला त्या दिवशी फक्त आणि फक्त जीव वाचवायचंच पडलेलं होतं। अशी भयान परिस्थिती माझ्या आयुष्यात मी पहिल्या वेळेस बघितली। शासनाकडून आता शासनाने आम्हाला याचं मोबदला काहीतरी म्हणून द्यावं हीच इच्छा आहे। कारण की आता शासनाचं आमचं मदत करू शकतो, दुसरं काय करणार आहे। म्हणून शासनाकडे आमच्या हात जोडून विनवणी किंवा त्यांनी आम्हाला एकरी कमीत कमी 25-30 हजार रुपये तरी द्यायला पाहिजे। बाबा तुमचं नाव काय पूर्ण? सुभाष लक्ष्मण तायडे। काय सांगाल, काय कंडिशन झाली होती त्या दिवशी? अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे सगळे माल वाहून गेलेले। काय काय नुकसान झालेलं आहे? मक्का कपासी अद्रक ऊस सगळे लंबे झालेले। काय परिस्थिती त्या दिवशी झाली होती ज्या दिवशी ज्यावेळेस पाऊस सुरू झाला? त्या दिवशी असं झालं की कुणीकडे पळावं कुणीकडे नाही असं सुचलं झालं होतं लगी। शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं असेल या परिसरामध्ये? गंजाच नुकसान झालेलं आहे भरपूर लगी। तुमची काय आता शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनानं आम्हाला याची भरपाई करून दिली पाहिजे। पाण्यानं नुकसान झाली, पाणी अतिवृष्टी झाली, कपाशा गेल्या मक्का गेल्या अद्रकी गेल्या, काहीच राहिलं नाही। काय मागणी तुमची? आम्हाला शासनानं मदत करावी एवढं आमची नम्र विनंती।
2 म्हशी वारल्या आमच्या, वाहून गेल्या पाण्यात. एक जागेवरच मिळत होते आणि पत्र शेड सर्व आडवं झालं, त्याच्या उरावर पडलं. आपलं नाव काय बाबा? नारायण तुकाराम पवार. परवाच्या दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतलेला आहे. शेतकऱ्याला अक्षरशः आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे. तरी सरकारला विनंती आहे की सरसकट पंचनामे करून सगळ्या शेतकऱ्याला तातडीनं मदत करावी ही सरकारला नम्र विनंती आहे. माझं नाव आकाश डुबे, घाटनांदगाव. 2 दिवसापूर्वी जे पावसानं अतिवृष्टी झाल्यामुळं काय झालं की आमच्या गावामध्ये कमी जास्त 1000 ते 1500 हेक्टरपर्यंत आमचं पावसानं नुकसान झालेलं आहे सर. तुमचं किती झालं वैयक्तिक? आमचं वैयक्तिक 2 एकरची मक्का पूर्ण होऊन गेलेली आहे. काय अपेक्षा आहे? अपेक्षा आमची एवढीच विनंती आहे शासनाला की बा त्यांनी या शेतकऱ्याच्या पिकानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी. माझे नाव तुकाराम संतोष आंबोरे, गाव चारनेर. काय कंडिशन आहे, काय परिस्थिती आहे? सध्या अतिवृष्टी झाल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. तरी आम्हाला शेतकऱ्याकडून एवढी विनंती की आम्हाला याचं सरकारकडून एवढी मागणी आहे की आमचं नुकसान भरपाई झालं पाहिजे. नाव काय? गणपती विठोबा आंबोरे, गाव चारनेर. काय स्थिती झालेली लय गैर परिस्थिती झाली शेतकऱ्याची. सगळे माल पिकं सगळं वाहून गेले. कपासी, सोयाबीन, अद्रक, टमाटे, मक्का. पुराची परिस्थिती कशी होती? त्या दिवशी पुराची परिस्थिती अशी होती की बा लोकांना जीव वाचवच पडलेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बाहेर झालते सगळे लोक.